श्री बोलणं झालं का कोणाशी? अरे कुणाशी काय, जान्हवीशी, माहेराबद्दल. हा ते काय ठरलं शेवटी? ठरायचंय काय? आपण तिला तिच्या आईबाबांना भेटण्यापासून थांबवू शकत नाही. श्री अरे पण तिची आई माहितीये ना. आणि आपण तिला काय कायमचं थांबवतोय का? बाळ होईपर्यंतच म्हणतोय ना आम्ही. बेबी आत्या, मी आता आईजीशी पण बोललोय आणि तिचंही तेच म्हणणं आहे. तिला तेच वाटतंय की तिच्या आईपासून होणाऱ्या त्रासापेक्षा ना त्यांना न भेटू देण्याचा त्रास तिला जास्त होईल. मग काय तिला सोडायचं? तसं नाही ग, पण जेवढं जमेल तेवढं आपण तिला तिच्या आईपासून लांब ठेवूया ना. म्हणजे असं अगदी ऑफिशियली काही आपल्याला तिला असं सांगता येणार नाही की तू तुझ्या आईबाबांना भेटू नकोस. जे बरोबरच नाहीये ना. हा म्हणजे ती आईकडे जाते असं म्हणाली की काहीतरी कारण काढून तिला थांबवायचं असंच ना. हा तसंच काहीच. मला ना हे असं आत बाहेर करण्यापेक्षा ना स्पष्ट बोललेलं बरं वाटतं. कशाला असं ढोंगीपणा करत बसायचं? बेबी आत्या प्लीज. ठीक आहे, आता तुम्ही सगळे म्हणत असाल तर तसं, माझं काही नाहीये. पण तिने तिच्या आईला भेटायच्या फेवरमध्ये मी नाहीये. जितका संपर्क कमी तितकं बरं. बेबी अगं तो तेच म्हणतोय ना. चला झालंय तुमचं, जाऊ आता. जान्हवी वाट बघत असेल. गुड नाईट. गुड नाईट. अरे श्री, जान्हवीला नेतोस का आईस्क्रीम? अगं तिनं खाल्लं ऑलरेडी. श्री परत एकदा थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. हे एक बरं झालं, सगळ्यांना सगळं काही माहिती आहे आता. जान्हवीला सोडून. हे बरं झालं ना आता शरी इथे नाही ते. नाही तर आधी जाऊन जान्हवीकडे पचकली असती. हो ना. पण बेबी आता सगळं शांतपणे, तिला कळू न देता. अरे कुठे होतास तू? अगं आईजीकडे गेलो होतो. अरे मग मला पण सांगायचंच ना. का? का काय, मी पण आले असते. विसरलो. काय म्हणत होत्या? काय नाही, ठीक आहे. पण असं का विचारतेस? सहजच. काय नाही, मी पण सहजच गेलो होतो गप्पा मारायला. श्री ऐक ना, मी ना आता द्विधा मनस्थितीमध्ये. का ग? म्हणजे बाबांना आता परत बाहेर भेटायला बोलवण्याची हिंमत नाहीये माझी. आणि घरी जाऊन आई समोर नाही बोलू शकणार मी त्यांच्याशी. बरं त्यांच्याशी बोलणंही गरजेचं येणार आहे. आणि आईचं जे बोलणं ऐकलंय त्यानंतर मला तिच्या समोरच जावं असं वाटत नाहीये. बरं मी गेले आणि पुन्हा मला काहीतरी बोलली तर त्याचा त्रास बाबांना होईल. परिणामी त्यांच्यात भांडणं होतील. श्री मी काय करू रे? झोप आता. झोप आता तू. हे बघ आता यावर विचार करत बसू नकोस. उद्या सकाळी आपण बोलू. एनिवे तुझा आजचा दिवस खूप हेक्टिक गेलाय की नाही? श्री अरे पण झोप, नको विचार करूस. उद्या सकाळी बोलू. चल 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 झोप. झोप आता, छान शांतपणे झोप. उद्या सकाळी याच्यावर सोल्युशन निघालेलं असेल. झोप. Now, sleep tight. All right?
हॅलो. हा पिंट्या, श्री बोलतोय. भाऊजी, एवढ्या रात्री फोन केला, काय झालं? ताई व्यवस्थित आहे ना? ताईला काही झालं नाही ना? हो हो हो, ताई बरी आहे, तिला काही झालेलं नाहीये, ती शांतपणे झोपली. मग काय झालं भाऊजी, एवढ्या रात्री फोन केला? अरे मी तुझी झोपवड नाही ना केली. नाही नाही नाही, बोला ना तुम्ही, काय झालं? काही नाही, तुझ्याकडे एक काम आहे. काय सांगा ना. उद्या काय करतोयस? उद्या सुट्टी आहे ऑफिसला. एक्सलेंट. का, काय झालं? काय काम आहे? उद्या काहीही करून तुझ्या आईला घराबाहेर काढायचं. म्हणजे? म्हणजे जान्हवीला बाबांशी बोलायचं आहे ना, आणि बाबांच्या पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना बाहेर बोलवू शकणार नाही. त्यामुळे मग जान्हवी घरी येईल, आणि घरी जर आई असेल तर आई राडा करणार. हा, आणि आई तिथे असेल तर मोकळेपणानं जान्हवीला बाबांशी बोलता येणार नाही. तुमचं बरोबर आहे भाऊजी, आणि आई ताईशी नीट बघेल याची काही गॅरंटीच नाही. म्हणूनच काहीतरी कारण काढून आईला प्लीज घराबाहेर घेऊन जा. अगदी 1-2 तासांसाठी सुद्धा चालेल. ती एकदा बाहेर गेली ना की जान्हवी घरी येईल आणि बाबांशी बोलेल. मग जमेल ना आईला बाहेर न्यायला? अवघड आहे भाऊजी. काय? आमचं आजच मोठं भांडण झालंय. का? ताईवरूनच. बरं, मग? नाही, मग काही नाही. कुठे नेऊ मी तिला? म्हणजे हे देवळात घेऊन जा ना. नाही जात ती देवळात. मग शॉपिंगला वगैरे? पण तिला लगेच संशय येईल भाऊजी. मग जेवायला घेऊन जा बाहेर. हा, म्हणजे हे होऊच शकते. हा, मग तू जेवायला घेऊन जा बाहेर. ओके? तरी तिला संशय येणारच भाऊजी. का? नाही म्हणजे ती हाच विचार करणार ना, कालच आमचं एवढं मोठं भांडण झालं आणि आज लगेच मी तिला जेवायला बाहेर नेतोय. तिला काहीतरी गडबड आहे हे नक्कीच वाटणार. ठीक आहे, मग काय बघू नंतर. नाही 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 भाऊजी, नंतर नको. मी करतो काहीतरी मॅनेज. हे बघ, उगाच फार त्रास होणार असेल तर प्लीज काही करू नकोस. नाही नाही भाऊजी, मी ट्राय करतो काहीतरी. मग मला कळव जमणार असेल तर. हो, मी फोन करून कळवतो तुला. चालेल? या, थँक्स. थँक्स कशाला भाऊजी, ताईसाठी एवढं नाही करू शकणार का मी? ओके, गुड नाईट. गुड नाईट भाऊजी. बाय. बाय. आई ग, श्री श्री श्री, आई ग. ए जान्हवी, आई ग. जान्हवी. ए जान्हवी, जान्हवी, ए जान्हवी, डाव्या कुशीवर जा. डाव्या कुशीवर वळ.
झाडावर कुशावर जा. हॅलो. हा पिंट्या, काही जमतंय का रे? अवघड आहे. बोलायला पण तयार नाहीये ती माझ्याशी. ठीक आहे ठीक आहे, हे बघ अगदी सहज झालं तर ठीक आहे, पण डोंट ट्राय टू हार्ड. ओके, नाही झालं तरी काही हरकत नाही, पण जे काही ठरेल ना ते प्लीज कळव. आणि डिरेक्टली ताईला कळवलंच तरी चालेल. हो हो, मी कळवतो. ओके, तू कळव, ताईला कळव. हा, हो चालेल. मी ठेवू? बाय. बाय. जान्हवी, तू आत्ता ऑफिसला जा. पिंट्या आईशी बोलेल आणि एकदा त्याचं ठरलं ना की तो आपल्याला कळवेल. मग तू तुझ्या घरी जा, बाबांशी बोल आणि सगळं काही सॉर्ट आउट कर. ओके, आणि मग तो जेव्हा निघेल ना परत, तेव्हा तो तुला किंवा मला कळवेल, तेव्हा तू लगेच तिकडनं निघ. ओके, आणि तुझ्यात आणि आईमध्ये कुठलंही अनप्लेझंट बोलणं नकोय मला. राईट. श्री, तू शब्द किती पाळतोस रे. थँक्यू. मला खूप अभिमान वाटतो तुझा. काय करणार, पर्यायच नाही आता. नो, आय एम सिरियस. काल रात्री जेव्हा तू म्हणालास ना की उद्या सकाळी सोल्युशन मिळालेलं असेल, तेव्हा खरं सांगू तर असं काही होईल असं नव्हतं वाटलं मला. म्हणजे मला वाटलं की मी शांतपणे झोपावं म्हणून म्हणतोयस तू मला असं. जान्हवी, हे सगळं आपण तुझ्यासाठी करतोय, तुझ्यासाठी आणि बाळासाठी. आणि तुझ्या आईबाबांविषयी मला काहीच म्हणायचं नाही, कुठलीही तक्रार नाहीये. फक्त आता तुझ्यात आणि आईमध्ये जरा तणावपूर्ण संबंध आहे, तितकंच. आणि या सगळ्याचा बाळावर परिणाम व्हायला नको. ओके, आणि ह्या सगळ्या महिला मंडळाचं पण हेच म्हणणं होतं, म्हणून तुझ्याशी त्या बोलल्या. माहितीये मला, मी समजू शकते. हे बघ, तुमचे स्वभाव आणि तुमचे संबंध याची आम्हाला जरा भीती वाटते, बाकी काही नाही. मला कळतंय. काळजी घेईन श्री. कुठल्याही संघर्षाला तोंड फुटणार नाही ह्याची काळजी घे. शांत राहा, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. निघायचं? हो. चला. चल. चालेल का तुझं?
मला काम आहेत. ऐक ना, सॉरी. सरक. आई, मेली तुझी आई. आई प्लीज. स्वयंपाक बनवू का नको? नको करूस. का? आईच्या हातच्या स्वयंपाकाचा पण विटाळ होतोय की काय तुला? काय विष घालणार नाहीये मी स्वयंपाकात. खरे आई आहे मी तुला जन्म दिलेली. माझ्या आतड्याला काही लाज नाहीये. तुला काही वाटो किंवा नको वाटो ते. आई, आय एम सॉरी. आई खरंच सॉरी. काय रे? अरे बरा आहेस ना तू? नाही काही ताप आलेला नाहीये ना? रात्रीचं मानेवरचं भूत उतरलं आता. काय झालंय काय? बघ आई, मला पटलंय काल माझं चुकलं. मी ओरडायला नको होतो तुझ्यावर. उगाच रागवलं. आधी आईला जोड्याने मारायचं आणि मग माफी मागायची. काय उपयोग आहे त्याचा? अरे आईने केलेल्या कष्टाची तरी जाणीव ठेवायची ना. सगळं आयुष्य तुझ्यासाठी घालवलं रे मी, तुला वाढवण्यासाठी. आणि जीभ धजावतेच कशी रे तुझी आईला एवढं फाडफाड बोलायला? अरे सख्खी आई आहे मी तुझी, जन्म दिलेली. भाकरीचा तुकडा देऊन नाही तुला घेतलेलं आहे. आता वय झालं आमचं, सोसत नाही बोलणं आम्हाला. यासाठी लहानाचा मोठा करतो का आम्ही मुलाला? आई, आता म्हणतोय ना सॉरी. सॉरी म्हणण्याने काय होणार आहे? काल बोललेलं सगळं भरून येणार आहे का? मग आता काय करू तूच सांग. काय करणार आहेस तू? जे करायचं ते केलं नाहीस, मग आता काय करणार तू? जाऊ दे, मी ना आता कशाचीच अपेक्षा करणार नाही. आपण आपलं कर्तव्य करत राहायचं, तेवढंच हातात आहे माझ्या. बरं मोडलंय माझं, तरी देखील उठून करते मी. कुणासाठी? कुणासाठी? तुझ्यासाठीच ना. तुला काहीच नाही त्याचं. जाऊ दे, आपलंच नशीब फुटकं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. माझ्या हातालाच गुण नाही रे. ज्याच्यासाठी म्हणून करते ना ते सगळे जण माझ्याच वर उलटतात. तुला बोलून तरी काय उपयोग आहे? आई, आई सांग ना, मी काय करू म्हणजे तू माफ करशील मला? काय झालं? काय पाहिजे तुला? माफी. रावणाचा एकदम श्रावण बाळ कसा काय झाला तुझा? अगं तसं काय नाहीये. बघ मला पटलंय की काल माझं चुकलंय म्हणून. खरं की काय? अगं हो. मग घे ताईची शपथ. तुझी पण कमालच आहे. आता चिडलीस ताईवरूनच आणि तिचीच शपथ का घ्यायला सांगतेस? ठीक आहे, पण खरं आहे ना हे? हो हो, अगदी खरं, मनापासून. मला पटलंय. पण मला असं नाही पटायचं. काय? तुला चुकलंय असं खरंच वाटतं ते? मग मी आता काय करू आई? पाय धरून माफी माग माझी. अगदी नाक जमिनीला घासून. कळलं? आई हे काय? ताईसाठी मी काहीही करू शकतो. असं नाही, साष्टांग दंडवत घाल. आणि म्हण, आई माझं चुकलं, मी पुन्हा असं कधीही करणार नाही. चुकलं माझं, मी पुन्हा असं कधीच करणार नाही.
जान्हवी मनीषच्या आईला वेळ लागणार आहे बरं का. का काय झालं? आम्हाला मूल व्हावं म्हणून गंडेदोरे करून आणणार आहेत. बापरे. नेहमीच आहे सततची कचकच. गीता पण तू बोललीयस का त्यांच्याशी? आता मी बोलतच नाही त्यांच्याशी. ए बाई असं काही करू नकोस हा. असे 4 दिवस सुरू झाले ना की यांचा मूड जातो. या हुप्प त्यांच्या सुनेला दिवस गेलेत, यांच्या घरी पाळणा हलणार आहे, त्यांनी चान्स घ्यायचा निर्णय घेतलाय, काय काय सांगत बसतात. आणि सगळ्यात शेवटी जान्हवी किती गुणाची मुलगी आहे, घरच्यांना सांभाळलं, नीट लग्न केलं आणि आता वेळेत चान्स घेते. सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात जातात जान्हवी. तू आता माझ्यावर चिडू नकोस हा. नाही नाही मी तुझ्यावर नाही चिडते ग. येस सर. ओके सर. आलेच सर. घरी सासू आणि इथे सर डोक्याला शॉट देतात दोघे.